मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण बेस्टचा संप सुरू आहे 7वा दिवस आहे। आज तरी तोडगा निघतो का याकडे लक्ष असेल कारण 30,000 कर्मचारी या संपात सहभागी आहेत आणि बेस्ट किंवा मुंबई पालिकेकडून कोणताही प्रस्ताव चर्चा बोलणी न झाल्यामुळे कालचा दिवस देखील वाटाघाटी होऊ शकल्या नाहीत। मुख्य सचिवांनी मात्र आता एक तातडीची बैठक बोलावल्याचं कळतंय, ज्याला शशांक राव देखील उपस्थित राहतात। बेस्ट संपावर एकीकडे हायकोर्टातल्या सुनावणीकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे आणि मनसेने या संपाला पाठिंबा दर्शवलाय। शिवाजी पार्कमध्ये त्या संदर्भात आंदोलन देखील केलं जात आहे। जे बीएमसी मध्ये सप्लाय होतं किंवा इलेक्ट्रिक सप्लाय होते, मंत्रालयात सप्लाय होते, तुमच्या हॉस्पिटलला सप्लाय होते, ज्या काही सप्लाय आमच्या ज्या चालू आहेत त्या सप्लाय याचे बिलं अजून थकीत आहेत। पोलीस बिल हे थकीत आहे। आम्ही बिलं तरी हे जरी बिलं आली तरी आमचा हा पगार भरून निघू शकतो। आज जे ज्युनियर ग्रेडची लोक आहेत त्यांना पगार आहे फक्त 13-14 हजार रुपये, त्यामध्ये त्यांना 7-8 हजार रुपये कापून कटून येतो। त्यामुळे त्या लोकांचं भागणं फार महत्त्वाचं आहे। तसेच जे आज आमची मागणी फक्त विलीनीकरण व्हावा बीएमसीमध्ये, हे आमचं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती घेणार आहोत प्राजक्ता पोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्राजक्ता, काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं एक महत्त्वाची बैठक मुख्य सचिवांनी बोलवली होती, त्या दृष्टीने काही हालचाली होताना दिसतात? रेणुका, ही बैठक अजून सुरू आहे। या बैठकीला जे हायपावर कमिटीची ही बैठक आहे, यामध्ये नगरविकास खात्याचे सचिव असतील मनीषा म्हैसकर, त्याचबरोबर परिवहन खात्याचे सचिव आशिष कुमार आहेत, त्याचबरोबर हे मुख्य सचिव आणि हे दोन सचिव ही हायपावर कमिटीची ही बैठक सुरू आहे। त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त जे आहेत अजय मेहता, ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि कृती समितीचे बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांना सुद्धा इथे बोलवण्यात आलेला आहे। आता या संदर्भातला जो तोडगा आहे, बेस्ट संपाबाबतचा काय तोडगा काढता येईल या संदर्भातली ही चर्चा होती आणि या संदर्भात काय तोडगा निघेल असा अहवाल जो आहे तो आज या हायपावर कमिटीला कोर्टात सादर करायचा आहे आणि त्याच दृष्टीने ही बैठक आता सुरू आहे। जेव्हा ही बैठक संपल्यानंतर यामधून काय तोडगा निघतो हे महत्त्वाचं आहे आणि ही कमिटी जी आहे ही कोर्टामध्ये काय अहवाल सादर करते हे बघणं यामध्ये महत्त्वाचं आहे। निश्चितच प्राजक्ता, या सगळ्या बैठकीतून तोडगा काही निघू शकतोय का हे देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुर्तास या माहितीबद्दल। अक्षय कुडकेलवारांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, मनसेनं देखील त्यांना पाठिंबा दिला होता आणि मनसेचं देखील म्हणणं होतं शिवाजी पार्कमध्ये त्यांनी आंदोलन करण्याचं देखील ठरवलं आहे। रेणुका, या सगळ्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची सध्याची अपडेट जर बघितली, मनसेने पाठिंबा दिला आहे, मात्र मनसेकडनं अजूनपर्यंत कुठलंही आंदोलन हाती घेण्यात आलेलं नाही। मात्र कुठल्याही क्षणी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड पोलिसांकडनं होऊ शकते। काल रात्रीपासून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी संपर्क साधलेला आहे, त्यांना आवाहन केलं आहे कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करू नये। सध्या जर मुंबईतली आपण वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर बेस्ट बसच्या संपानंतर शेअर टॅक्सी आणि या सगळ्यांवरती मोठा भार वाढलेला आहे आणि शेअर टॅक्सीची जी मोठी रांग असते या रांगेत लोकांना ताटकळत उभं राहावं लागतंय शेअर टॅक्सी पकडण्यासाठी। त्यामुळं मोठं मुंबईकरांची कोंडी या संपामुळे होत आहे। सलग एक आठवडा झाला, कारण 7 दिवस झालेत हा संप सुरू आहे आणि सगळ्या मुंबईकरांना आता प्रतीक्षा आहे ती हा संप नेमका कधी मिटतो याची। आपल्यासोबत काही सर्वसामान्य मुंबईकर आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, 7 दिवस झाले संप मिटत नाहीये, काय त्रास तुम्हाला सहन करावा लागतोय? आता एवढा ट्रॅफिक झालेला आहे, त्या बीएसटी बंद झाल्यापासून एकतर टॅक्सी मिळत नाहीत, टॅक्सी पण मिळत नाही आहेत आणि कुठलं वाहनच मिळत नाही आहे। त्या कामावरती जाण्याचं सगळ्यांचेच हाल व्हायला लागलेले आहेत पूर्णपणे, आणि काय करायचं तेच सुचत नाही आहे। काय कामावर जाताना काय अडचणीचा सामना तुम्हाला सगळ्यांना करावा लागतो, एक मुंबईकर म्हणून काय प्रतिक्रिया, कारण 7 दिवस झाले संप अजून मिटलेला नाही? ऍक्च्युली बीएसटीचे रेट कमी आहेत, त्याच्यामुळे बसच आम्हाला परवडते, टॅक्सीने जाणं परवडत नाही। टॅक्सीला भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळे खूप टाइम पण जातोय, वेळ जातोय तेवढाच, त्याच्यामुळे खूप पैसे पण जातात, वाया जात आहेत आणि लवकर मिळत पण नाही आहेत टॅक्स्या। रेणुका, आपण बघतोय सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रतिक्रिया। खरं तर ज्या दिवशी बेस्ट बसनी संपाचं हत्यार उपसलंय, कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय, यानंतर मुंबईतील सगळ्या टॅक्सी चालक असो, रिक्षा चालक असो, अनेकांनी आपले जे दर आहे ते दर वाढवले होते। सध्या या तक्रारी कमी झालेल्या आहेत दर वाढवलेल्याच्या, मात्र मुंबईकरांना जो त्रास होतोय तो आपण ऐकतोय। त्यामुळे खरोखर या संपावरती कुठतरी तोडगा निघणं गरजेचं आहे आणि अर्थात जे राजकारण
शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस या सगळ्यांमध्ये या संपावरणं सुरू आहे. हे राजकारण थांबणंही आता तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद अक्षय. या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय मनसेने अजून आंदोलनाचा पवित्रा घेतलेला नाही हे देखील आता स्पष्ट होते. मनसेने पाठिंबा जरी दिलेला असला तरी त्यांच्या आंदोलनाला अजून सुरुवात झालेली नाही.